आपल्या वेगळ्या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात ताशा किंग म्हणून ज्यांनी ओळख मिळवलेली आहे असे एक व्यक्ती माझ्यासोबत सध्या आहेत। पुण्याच्या नाट्य संमेलनामध्ये त्यांची सध्या जोरदार चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल, कधीपासून या प्रवासाला सुरुवात केली होती, कशी सुरुवात होती सांगाल? आम्ही सर गेल्या 40 वर्षापासून आम्ही ही कला जोपासलेली आहे। तर आमचे पंजोबा, आजोबा, वडील, मी माझ्या मुलाला बी ही कला जतन केलेली। तर आम्ही खूप लांब लांब जातो महाराष्ट्रामध्ये, इकडं नाशिक, गोवा, परत तिकडं सोलापूर, बार्शी, सांगली, संगमनेर, लांब लांब आम्हाला मागणी आहे। तर आमच्या ह्याच्या कला संचामध्ये 7 कलाकार असतात, 2 ताशे असतात, 1 संबळ, 1 ढोल, 2 सनाया आणि 1 सूरपेटी। तर आम्हाला लांबून लांबून मागणी असते। आता तुम्हाला ताशा किंग म्हणतात सगळे, आता सगळीकडे पाहिलं आपण ताशा किंग सगळीकडे चर्चा सुरू होती। आज किंग म्हटल्यावर कसं वाटतं? राजा एकदम भारी। काय होतं, लोक माझी खूप कौतुक करतात। तसं जसं माझी कौतुक करतात, माझं अंग फुगतं, मी तसं केस उडून अजून मला ताशा वाजवा येते, मजा येते जास्त। ताशा ठीक आहे, पण ही सगळी हेअरस्टाईल, असा सगळा जो रुबाब आहे हा कसा काय निर्माण झाला? कसं वाटलं आपण हे असंच केलं पाहिजे? कधी आला विचार? हे मी आमच्या लहानपणापासून मी 5वीला शाळेला होतो, तेव्हापासून वडील मला ताशा शिकवायची। तर ते मी ताशा चुकायचो, तो वडील मला मारायची। तर मी कधी त्यांना माघारी बोललो नाही। तेव्हापासून माझ्या म्हणजे जिद्द धरली, काम करायचं तर 1 नंबर करायचं, नाही तर काम करायचं नाही। तेव्हापासून मी जिद्द धरली, ते काम पूर्ण 1 नंबर काम करतो। आपण जर काम नीट केलं तर ते 100% हिट होतं, नाही का? मला सांगा की आता तुम्ही लहानपणापासून व्यवसाय शिकत आहात, या सगळ्या क्षेत्रामध्ये आहात, हे करत असताना घरात कुटुंबात कोण कोण असतं, कशी परिस्थिती आहे, काय? कुटुंबात आम्ही 2 भाऊ आहे, वडील आहे, आई आहे। काय करतात? परत आमचा हा बांगड्याचा बी व्यवसाय आहे, परत शेती बी आहे, आणि हे पार शिक्षण माझं 10वी झालेलं आहे। 10वी झालेलं आहे। पुढे का बरं शिकावं असं नाही वाटलं तुम्हाला? पुढं काय थोडं परिस्थिती या असल्यामुळं पुढं शिकलो नाही। असा एखादा प्रसंग आठवतो का जेव्हा फार कटिंग दिवस होते, म्हणजे ते दिवस आठवल्यानंतर संघर्षाचे, ती आठवण काय? आणि आता किंग म्हणजे दोन्ही टप्पे तुम्ही अनुभवले, एकीकडे किंग पण आपण अनुभवला, दुसरीकडे संघर्ष अनुभवला, तो संघर्षातली एखादी आठवण आहे का? आठवण म्हणजे पहिले त्या टायमाला परिस्थिती थोडी सगळ्यांची नाजूक राहायची। तर मग वडील बांगड्या भरा जायचे, मी शाळेत जायचो, पण मग थोडी मला वाजवायची जरा चटक लागली, तर मग थोडे पैसे मिळू लागले वाजवण्यामुळे। मग मी जिद्द धरली, म्हणलं काम करायचं तर 1 नंबर काम करायचं। मग तेव्हापासून मी ताशा वाजवायला लागलो। मंडळी, माणसाकडे एखादा वेड्यासारखा गुण असला तो या शहाण्यांच्या वेड्या दुनियेत जगायला बळ देतो असं म्हणतात, आणि हीच किमया या किंग स्टारनं खरं तर साध्य केलेली आपल्याला पाहायला मिळते। समाज आणि सोशल मीडियाचा एकंदर वापर सर्रास वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र सोशल मीडियाचा वापर आपण चांगल्या पद्धतीनं केला पाहिजे हेच या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतं। आणि सोशल मीडिया आपल्याला वापरते की आपण सोशल मीडियाला वापरतोय हे जर कळालं तर असे किंग स्टार सारखे लोक पुढे नक्कीच उदयाला येतील, यात मात्र शंका नाही। कॅमेरा पर्सन प्रथमेश अगुनेत्रीसह मी गौरव मालक, सकाळ डिजिटल, पुणे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।